ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ ग्रहाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो असे लोक प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन करतो. दरम्यान 23 जानेवारी रोजी रात्री 8:32 मंगळ ग्रह आणि युरेनस एकमेकांपासून 60 डिग्री अंशावर असतील, ज्यामुळे त्रिएकादश योग निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून तृतीय आणि एकादश भावामध्ये असतात तेव्हा त्रिएकादश कोणीय संयोग निर्माण होतो, ज्याचा काही राशींच्या व्यक्तींना खूपच फायदा होतो. ग्रहाचे राशीगोचर म्हणजेच ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्याची प्रक्रिया होय. ग्रहमालेतील प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळेनुसार दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो आणि तिथे काही काळ राहतो. हे राशीचक्र 12 राशींसाठी असते, ज्यामध्ये प्रत्येक ग्रहाच्या गतीचा वेग, त्याचा परिणाम आणि त्या ग्रहाशी संबंधित राशींवर होणारे परिणाम हे राशीनुसार वेगवेगळे असतात. ग्रहांच्या राशीगोचराचा अभ्यास केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात होणारे बदल आणि त्यांचे शुभ अशुभ परिणाम आणि जीवनातील विविध घटकांवर होणाऱ्या परिणामांची माहिती मिळते. ग्रहांच्या या राशीबदलाचा व्यक्तीच्या राशीवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो. उदाहरणार्थ, गुरु ग्रहाच्या शुभ गोचरामुळे आर्थिक लाभ, शिक्षणात प्रगती आणि कौटुंबिक सौख्य वाढते. गोचराचा प्रभाव जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतो. एखादा ग्रह शुभ गोचर करत असेल तर तो काळ, वेळ निर्णय घेण्यासाठी अतिशय अनुकूल ठरतो. ग्रहांच्या या राशीगोचराचा त्या व्यक्तीच्या आरोग्यावरही परिणाम होतो. जसे की चंद्राच्या गोचरामुळे मानसिक स्थिरता आणि भावना बदलतात, तर शनीच्या राशीगोचरामुळे व्यक्तीचे शारीरिक श्रम वाढू शकतात. ग्रहांच्या राशीगोचराचा आर्थिक स्थितीवर मोठा प्रभाव पडतो. बुध आणि शुक्र ग्रहांचे अनुकूल राशीगोचर व्यक्तीच्या आर्थिक प्रगतीस चालना देतात. ग्रहांचे राशीगोचर व्यक्तीच्या करिअरवर देखील परिणाम करतात. मंगळ ग्रहाचा अनुकूल गोचर ऊर्जेची भरपूरता आणि कामात यश मिळवून देतो. ग्रहांचे राशीगोचर संबंध आणि कुटुंबियांवरही प्रभाव टाकतात. गुरु आणि शुक्र ग्रहांचे शुभ गोचर कुटुंबियांमध्ये प्रेम आणि सौहार्द निर्माण करू शकतात. ग्रहांचे गोचर शिक्षणात यश मिळवण्यासाठी देखील महत्त्वाचे ठरतात. बुध ग्रहाचा शुभ गोचर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत लाभदायक असतो. ग्रहांचे राशीबदल व्यक्तीच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात आणि हे केवळ राशीशास्त्रातच नव्हे तर मानवाच्या जीवनातील
विविध क्षेत्रामध्ये परिणामकारक ठरतात. गोचराचे सूक्ष्म निरीक्षण केल्यास भविष्यातील संकटे टाळता येतात आणि योग्य ते मार्गदर्शन मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार गोचराचा अभ्यास केल्यास आपल्या जीवनातील विविध पैलूंमध्ये संतुलन साधणे त्यामुळे शक्य होते. ग्रहांच्या गोचरामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. तसेच या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायामध्ये प्रगती देखील साधता येऊ शकते. नेमक्या कोणत्या राशीच्या लोकांना आता मंगळ आणि युरेनस यांचा संयोग फलदायी ठरू शकेल ते आपण आता जाणून घेणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमची राशी काय, तुमच्या राशीचे नाव कमेंटमध्ये टाईप करायला विसरू नका. मंगळ आणि युरेनसच्या लाभ होऊ शकणारी प्रथम राशीविषयी आपण आता पाहणार आहोत. आणि ही प्रथम राशी कोणती याचे नावसुद्धा तुम्हाला लवकरच कळेल. त्यासाठी थोडासा धीर धरा. मंगळ आणि युरेनसचा हा संयोग या राशीच्या लोकांना त्यामुळे अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. नवीन काम करण्याचे विचार तुमच्या मनात येऊ शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर प्रवास करण्याचा प्लॅन देखील करू शकता. या राशीच्या लोकांचे मन प्रसन्न राहील. प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच मंगळ आणि युरेनसच्या संयोगामुळे तुम्ही या काळात मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता. तसेच तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर तुमचे नाते मजबूत राहील. मंगळ आणि युरेनसची लाभदृष्टी या राशींच्या व्यक्तींसाठी खूपच लाभदायक सिद्ध होईल आणि त्यामुळे या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून या राशीच्या लोकांच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होईल. तुमचे वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळू शकते. गुंतवणूक करणे अतिशय फायदेशीर ठरेल. याचप्रमाणे या काळात या राशींच्या लोकांचे आपल्या कामात मन रमेल. आता पाहूया दुसरी राशी. या दुसऱ्या राशीच्या लोकांसाठी देखील मंगळ आणि युरेनस यांचा संयोग अत्यंत अनुकूल ठरू शकतो. या काळात तुम्ही ऐषआरामी वस्तू खरेदी करू शकता. या राशीच्या लोकांचे देखील नोकरीतील उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. तुम्हाला एखादी मोठी नवीन जबाबदारी देखील मिळू शकेल. मंगळाच्या प्रभावामुळे तुमचे सहकारी आता तुमच्या मागे मागे करतील. तुमचा दबदबा वाढीस लागेल. तुम्हाला चांगले अधिकार प्राप्त होतील. तुमचा मान सन्मान देखील वाढीस लागेल. तुम्हाला या काळामध्ये पदोन्नतीची विशेष शक्यता असू शकते. तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये आता चांगली सुधारणा होईल. तसेच यावेळी तुमच्या नियोजित योजना यशस्वी होऊ शकतील. तुमच्या धन आणि संपत्तीमध्ये वाढ होऊ शकते. नातेसंबंध अधिक दृढ होतील. तुमचा मूड रोमॅन्टिक असू शकेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवू शकाल. एखादा नवीन जोडीदार जो अतिशय प्रेमळ असेल
असा या काळामध्ये तुमच्या जवळ येण्याची शक्यता राहील. जर तुम्ही स्वतःचा एखादा नवीन बिझनेस सुरू करू इच्छित असाल तर या काळामध्ये तो नक्की करा, कारण ग्रहांच्या पाठबळामुळे त्यात तुम्हाला चांगले यश मिळू शकेल. या काळात तुम्हाला नोकरी किंवा व्यवसाय किंवा काही कामानिमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. मित्रांनो, तुम्हाला आता या नशीबवान राशीचे नाव जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला ते लवकरच कळेल, परंतु त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. आता आपण पाहणार आहोत तिसरी नशीबवान राशी. ज्या तिसऱ्या राशीच्या लोकांसाठी सुद्धा मंगळ आणि युरेनसचा संयोग हा अतिशय फायदेशीर ठरू शकतो. या काळात या राशीच्या लोकांच्या संपत्तीमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. तसेच या काळामध्ये बेरोजगारांना नवीन नोकरीसुद्धा मिळू शकते. त्याचबरोबर व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. तसेच व्यवसायाच्या निमित्ताने एखादा मोठा व्यवसाय करार देखील होऊ शकतो. यावेळी तुमची आर्थिक स्थिती अत्यंत चांगली सुधारेल. संपत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या घरात आणि संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते. तुम्ही सर्व सुखसोयींचा आनंद घेऊ शकाल. त्याचवेळी तुमच्या वडिलांबरोबर असलेले नाते अधिक घट्ट होईल. या राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ युरेनसची लाभदृष्टी आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडवून आणेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून उत्तम सहयोग प्राप्त होईल. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडीअडचणी आता दूर होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. या काळात तुम्ही आपल्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. मित्रांनो, तुम्हाला उत्सुकता लागली असेल की या 3 नशीबवान राशी आहेत तरी कोणत्या? तर त्यापैकी प्रथम राशी म्हणजेच मिथुन राशी होय. दुसरी राशी कर्क राशी होय. तर तिसरी राशी म्हणजेच कन्या राशी होय. या तिन्ही राशींना हे दिवस अतिशय चांगले जातील.